नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुन्हा एकदा नवीन 12 बदल झालेले आहेत आणि या बदलांसंबंधीचा सुधारित जी.आर. नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला असेल किंवा आपल्याला जर अर्ज भरावाचा असेल तर आपल्यासाठी हा जी.आर. खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या मित्रजनांमध्ये व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर पाहूया काय आहे जी.आर. मध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा हा नवीन जी.आर. 12 तारखेला प्रसिद्ध झालेला आहे। तर हा जो जी.आर. आहे आपल्या माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 12 नवीन बदल किंवा ज्या सुधारणा आहेत या करण्यात आलेल्या आहेत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे। तर या शासन निर्णयानुसार कुटुंबाची व्याख्या करण्यात आलेली आहे। सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या ही कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली असा या योजनेच्या संदर्भामध्ये कुटुंबाची ही व्याख्या करण्यात आलेली आहे। तर नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड जे आहे हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। परराज्यात जन्म झालेल्या व सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या ज्या महिला आहेत या महिलांना महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येतं। याशिवाय आता महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड असणार आहे, हे देखील आता या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते देखील आता ग्राह्य धरण्यात येणार आहे। या योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील जे लाभार्थी महिलेचे फोटो आहेत हे फोटो आता ऑनलाईन अर्ज करताना देखील ग्राह्य धरण्यात येणार आहेत। तसेच सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह घटक, CRP, मदत कक्ष प्रमुख व CMM अर्थात सिटी मिशन मॅनेजरचे किंवा आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS-DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया ही कार्यान्वित केलेली आहे। केंद्र व राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, PM किसान म्हणा किंवा पोषण, MGNREGS, PM स्वनिधी, JSW, PMMVY व अन्य तत्सम ज्या योजना आहेत या योजनांसाठी जो डाटा आहे हा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे। तर हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा जो ऑफलाईन फॉर्म आहे हा ऑफलाईन फॉर्म फक्त भरून घेतला जाणार आहे। तसेच गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी आणि सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील। समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी आणि ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप किंवा पोर्टलवर हा भरण्यात यावा। या संबंधित आता ही जी घोषणा आहे किंवा हे जे आदेश आहेत हे देण्यात आलेले आहेत। ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवार व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे। तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी। सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच द्विरुक्ती टाळण्यात यावी। तसेच शासन निर्णय 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। सदर समिती आता अ व ब वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी असं या जी.आर.मध्ये सांगण्यात आलेलं आहे। तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड जी आहे ही निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी
प्रसिद्ध करावी। तसेच जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे। तसेच 12वी यामध्ये जे तरतूद किंवा घोषणा आहे, नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे जे समूह घटक, CRP मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थींची नोंद झाल्यावर 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे, असं देखील या GRमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर हे महत्त्वाचे 12 बदल किंवा सुधारणा ज्या आहेत या योजनेच्या माध्यमात किंवा या योजनेच्या संदर्भामध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारचा हा नवीन GR आता नुकताच प्रसिद्ध झालेला आहे। धन्यवाद।